ह्युमन ह्युमन आईज. डन का? आता याला आपण छानपणे डिकोड करू. मानवी डोळा. मी ज्या प्रकारे सांगितलं त्याच प्रकारे पाठ करून ठेवायचं लगेच. परत परत ती करायची गरज नाही पडली पाहिजे. मानवी डोळा. डन. कॉक्लिया डोळ्यात पाहायला मिळतो, कानात काय करतो? साऊंड वेव्स कन्वर्ट कशात करतो? हा इलेक्ट्रिक वेव्स मध्ये. मोबाईल कोणता लक्षात ठेवायचा? MI. मग पुढे काय म्हणायचं? येस 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 येतो असं. कुठे फोन कोणाचा होता? नाही, कोणाचा? यमराज. चला डोळ्यावरती जाऊ आपण. मानवी डोळा म्हटलं तर तुम्ही CID बघितलं का? या CID वरून लक्षात ठेवायचं. CID होतं ना, तर मानवी डोळा जेव्हा पण आठवेल तो CIDची नजर कशी पाहिजे? पोलिसांची एकदम शार्प असायला पाहिजे ना, शार्प असायला पाहिजे ना. आणि मग ते CID मध्ये आहे ना, त्यांची शार्पच नजर आहे ना. आणि म्हणून इथे एक ट्रिक लक्षात ठेवायची. CID काय लक्षात ठेवायचं? डोळा डोळा म्हटलं का CID, आणि कान म्हटलं का MIS. दोन ट्रिक लक्षात ठेवायच्या. कान म्हटलं तर MIS आणि डोळा म्हटलं तर CID. काय म्हणायचं त्याला? CID. गंमत अशी आहे की सगळ्यात बाहेरचा आपला जर डोळा पाहिला ना, सगळ्यात बाहेर एक पडदा असतो. डोळ्याच्या बाहेर एक पातळ असा सगळ्यात लेअर असतो. आपल्या डोळ्याला जर आपण हात लावला ना, सगळ्यात आधी आपल्याला काय लागतो? एक पातळ लेअर लागतो. आणि त्या लेअरला म्हणायचं C. त्या लेअरला काय म्हणायचं? C. ह्या लेअर हा सगळ्यात बाहेरचा लेअर आहे, बरोबर. ह्या लेअरला म्हणायचं C. काय म्हणायचं याला? C. C फॉर काय हो? कॉर्निया. C फॉर काय? कॉर्निया. याच्यावरती कंबाईनला 2022 ला प्रश्न. याला काय म्हणायचं? कॉर्निया. क्रम विचारतात, बाहेरून आतमध्ये क्रम विचारतात. डोळ्याचा बाहेरून आतमध्ये क्रम विचारतात किंवा आतून बाहेर क्रम विचारतात. याला काय म्हणायचं? कॉर्निया. काय म्हणायचं? कॉर्निया. आता हा जर कॉर्निया जर पाहिला तर ह्या कॉर्नियाच्या आतमध्ये आणखी एक मांसल भाग येतो. आणखी एक काय? मांसल. म्हणजे आपला हा डोळा काळा दिसतो बघा, काहींचा घारा दिसतो, बरोबर ना. निळा कलरचे पण असतात, बरोबर ना. हिरव्या कलरचे पण असतात का? असतात. हिरवे पण असतात, निळे पण असतात. नाही ते तुम्ही पाहून घ्या. हिरवे पण असतात, निळे पण असतात, काळे पण असतात, बरोबर. बरोबर ना. हे जे आहे ना, हे याला म्हटलं जातं CI नंतर काय हो? ती नंतर काय येतो? आय येतो ना. आणि या आय वरनं शब्द तयार होतो इरिस. आयरिस म्हणा, इरिस म्हणा, काही म्हणा. काय म्हणायचं? इरिस म्हणायचं का? बरं, इरिस. सगळं आयरिस म्हणू. बाहेरचा भाग कॉर्निया, आतमधला भाग आयरिस. आतमधला भाग आयरिस, बरोबर ना. इंग्लिश ज्यांच्याकडनं आली त्यांचे ऍक्सेंट आपल्यापेक्षा जमीन आसमानचा फरक. त्याच्यामुळे आपण इकडे किती पण म्हटलं याला आयरिस म्हणू, इरिस म्हणू, याच्याने काही मोठा इम्पॅक्ट होणार नाही. ते आपल्याला शेवटी हेच म्हणणार, तुमचा ऍक्सेंट खराब आहे लँग्वेज, बरोबर ना. आपण म्हणणार आहे का मराठीला त्यांना जमून देणार आहे का? नाही. तसं आपल्याला इंग्लिश मध्ये जमून देणार. मग आयरिस म्हणू की इरिस म्हणू? म्हणा, काही म्हणायचं. हा जो भाग आहे याला काय म्हटलं जातं? आयरिस. या आयरिसच्या आतमध्ये आणखी एक छोटं होल असतं बघा. आणखी एक छोटं होल असतं. कलर याचा असतो बरं का. तुम्ही म्हटलं ना आता सर हिरवा वगैरे वगैरे, तो याचा कलर आहे, याचा नाही. हे जे आतमध्ये जे परत आणखी एक छोटं होल येतं त्याला काय म्हटलं जातं? प्युपिल. काय म्हणतात त्याला? प्युपिल. डन का? मग हा CID ह्या डीच्या ठिकाणी काय आपण कन्सिडर करून घ्यायचं? नंतर काय कन्सिडर करायचं? P. म्हणजे काय? कॉर्निया, आयरिस आणि प्युपिल, बरोबर ना. कॉर्निया, आयरिस आणि प्युपिल. डन का? इथपर्यंत समजलं? आता गंमत आहे का? आता हा सगळ्यात बाहेरचा भाग कोणता आहे? कॉर्निया. मग हा जो सूर्यप्रकाश आहे हा सगळ्यात आधी कुठं पडतो? सगळ्यात आधी सूर्यप्रकाश कुठे पडतो? सनलाइट सगळ्यात आधी कुठे पडतो? कॉर्नियामध्ये. मग मी आता तुम्हाला दोन शब्द ऑलरेडी सांगितले बघा. रिफ्लेक्शन म्हणजे काय आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय? रिफ्लेक्शन म्हणजे काय माहितीये का? असे लाईट पडतो आणि परत मागे येतो, याला काय म्हणतो आपण?
रिफ्लेक्शन. आणि आणखी एक कन्सेप्ट येते कोणती? रिफ्रॅक्शन. आणखी एक कन्सेप्ट येते कोणती? रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे काय? लाईट असा पडतो आणि लगेच पुढे निघून जातो, याला काय म्हणायचं? मग आपल्या डोळा रिफ्लेक्शन करतो का रिफ्रॅक्शन हो? काय करतो? डोळ्यावर पडून लगेच निघून जातो का? नाही, डोळ्याच्या आतमध्ये तो लाईट वेव्ह जातात, डोळ्याच्या आतमध्ये जातात. आणि म्हणून तुम्हाला विचारतील आपला मानवी डोळा काय करतो? मानवी डोळा काय करतो? मानवी डोळा रिफ्लेक्शन का रिफ्रॅक्शन? मानवी डोळा काय करतो? रिफ्रॅक्शन. आणि मग इथं तुम्हाला दुसरा प्रश्न जनरेट होतो की मानवी डोळ्यामध्ये कोणता असा पार्ट आहे की जो रिफ्रॅक्शन घडवून आणतो? हे रिफ्रॅक्शन सगळ्यात इथं घडतं ना, सगळ्यात बाह्य पार्ट वरती. आणि म्हणून हा जो कॉर्निया आहे, हा कॉर्निया आपल्या डोळ्यामध्ये काय घडून आणतो? रिफ्रॅक्शन. मग कॉर्नियाचं काम कळलं. मग तुम्हाला दोन प्रश्न इथं जनरेट होतात. सूर्यप्रकाश सगळ्यात आधी डोळ्यामध्ये कोणत्या भागामध्ये एंटर करतात? सूर्यप्रकाश सगळ्यात अगोदर कोणत्या भागात एंटर करतात? कॉर्निया. दुसरा प्रश्न, डोळ्याचा कोणता पार्ट आहे जो रिफ्रॅक्शन घडून आणतो? कॉर्निया. आणि तिसरा प्रश्न, मानवी डोळा रिफ्लेक्शन करतो का रिफ्रॅक्शन? मग मानवी डोळा काय करतो आणि रिफ्रॅक्शन कुठं घडतं? कॉर्निया. सूर्यप्रकाश सगळ्यात आधी एंटर कुठं करतो? कॉर्नियाचे तीन मुद्दे कळले. डोळा काय करतो? रिफ्रॅक्शन. सूर्यप्रकाश एंटर कुठं करतो सगळ्यात आधी? कॉर्नियामध्ये. मग कॉर्निया काय करतो? रिफ्लेक्शन का रिफ्रॅक्शन? रिफ्रॅक्शन. डन इथपर्यंत. ओके. आता हा जो दुसरा पार्ट येतो, प्युपिल नंतर येतो बरं का, आधी काय येतं? आयरिस. हा आयरिस असतो तुमचा मांसल भाग. मांसल भाग म्हणजे याच्यावरती काय असतात तो? मसल्स असतात ना, मांसल भाग असतो. आणि तुमच्या जे डोळ्याचे कलर आहे, तुम्ही आता सांगितलं ना, काळा, लाल, लाल नाही ना, हिरवा, निळा, नसल तर मग हे चिकट टेपने चिटकवले जातात, नाही ना, लेन्स चिटकवले जाते का? नाही, त्याचं काहीतरी वेगळी गंमत असं. मला तर आजपर्यंत फरकच वाटत नाही, तुम्ही काही लावा सगळे डोळे काळेच दिसतात. हा, ब्राऊन, मोस्टली ब्राऊन. अजून एक ब्राऊन. मग हा कुणाचा इफेक्ट हो? आयरिसचा. आता महत्वाचं काम आहे बघा, आयरिसचं काम काय? हे आयरिसचं काम काय माहितीये का? आयरिसचं काम काय? या आयरिसचं काम आहे प्युपिल वरती कंट्रोल ठेवणं. मी जे सांगतो ते कामच आहे, जिथं प्रश्न आलेत. आयरिसचं काम काय? आयरिसचं काम काय? प्युपिल वरती नियंत्रण ठेवणं. प्युपिल वरती नियंत्रण ठेवणं. पटलं का? प्युपिल वरती नियंत्रण ठेवणं हे कोणाचं काम आहे हो? आयरिस. डन. आता मी परत एकदा सांगतो, डोळ्यात सूर्यप्रकाश आधी कुठे एंटर करतो? कॉर्नियामध्ये. काय घडतं? रिफ्लेक्शन का रिफ्रॅक्शन? रिफ्रॅक्शन. मग कॉर्नियाच्या नंतर काय येतं? आयरिस. आयरिस कोणत्या कलरचे असतो? 3-4 कलरचे असतात. त्याच्यानंतर आयरिसचं महत्वाचं काम काय? प्युपिल वरती नियंत्रण ठेवतं. आणि मांसल भाग कोणता असतो? आयरिस हा तुमचा मांसल भाग असतो. आणि ह्या आयरिसच्या नंतर काय येतो तुमचं? आयरिसच्या नंतर काय येतं? प्युपिल येतं. पटलं इथपर्यंत? आयरिसच्या नंतर काय येतं? प्युपिल. आणि आता हा जो प्युपिल आहे, याचं सगळ्यात महत्वाचं काम काय माहितीये का? प्रकाशावरती नियंत्रण. महत्वाचं काम काय? प्रकाशावरती नियंत्रण. आता हे समजून सांगतो बघा, जर तुमच्या डोळ्यावरती असं जर फोकस टाकला ना, किंवा तुम्ही सूर्याकडे बघावर, डोळ्यालाच मिसमिस बारीक करून टाकतो आपण, कारण तेवढा प्रखर प्रकाश आपल्याला झेपतो का डोळ्यांना? सहन नाही होत, आपण डोळे लगेच बारीक करतो ना. मग हे प्रकाश तीव्र आहे, डोळे बारीक केलं पाहिजे, प्रकाश मंद, डोळे रिलॅक्स सोडा, हे जे डोळ्याला समजतं, हे डोळ्याच्या कोणत्या पार्टला समजतं? प्युपिल. म्हणजे प्रकाशावरती नियंत्रण म्हणजे प्रकाश जर प्रखर असेल तर डोळे बारीक केले जातात, प्रकाश जर नॉर्मल असेल तर डोळे कसे नॉर्मल केले जातात. हे प्रखरता, प्रकाशाची तीव्रता किंवा प्रकाशाची सौम्यता, हे सगळं जे ओळखण्याचं काम आहे, हे मानवी डोळ्यामध्ये कोण करतं? मग डोळ्याचा प्रकाशावरती नियंत्रण ठेवायचं, प्रकाशाच्या तीव्रतेवरती नियंत्रण ठेवायचं, हे डोळ्यामध्ये जो भाग काम करतो त्या भागाला काय म्हटलं जातं? प्युपिल म्हणतात. डोळ्याच्या त्या भागाला काय म्हणतात तो? काय म्हणतात? मग आतापर्यंत किती भाग पाहिले आपण? कोणकोणते? कॉर्निया, आयरिस, प्युपिल. कॉर्निया, आयरिस आणि मग हे जे नियंत्रण ठेवणं ना, नियंत्रण ठेवणं, याला इंग्लिश मध्ये खूप सुंदर शब्द, याला म्हटलं जातं ऍडॅप्टेशन. काय म्हणतात त्याला? ऍडॅप्टेशन. म्हणजे डोळ्यामध्ये ऍडॅप्टेशन करण्याचं कोण काम करतो?
पटलं? प्रश्न डन झाला, इथं प्रश्न तयार झाला. डोळ्यामध्ये अडॅप्शन करण्याचं काम कोण करतं? कोण करतं हे काम? प्युपिल करतं. डन इथपर्यंत. आता आपण पाहिलं कॉर्निया, नंतर पाहिलं आयरिस, नंतर पाहिला प्युपिल. आता या सगळ्यांमधनं हा सूर्यप्रकाश एंटर केला, प्रखरता वगैरे पाहून यांनी अडॅप्टेशन वगैरे केलं, सगळं झालं. आता प्रकाश किरण थोडासा आणखी पुढे आला. आता हे सगळ्यांच्या नंतर तुमच्या डोळ्यामध्ये भिंग असतं. जसं ह्या चष्म्यामध्ये भिंग असतं, तसं तुमच्या डोळ्यामध्ये सुद्धा काय असणार आहे? भिंग असणार. आता भिंगाचे दोन प्रकार पडतात. भिंगाचे किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. हा, भिंगाचे किती प्रकार पडतात? दोन. भिंग दोन प्रकारचं असतं बघा. भिंग ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो रे आपण? लेन्स म्हणतो ना, लेन्स म्हणतो. या लेन्सचे किती प्रकार पडतात ना? दोन. किती प्रकार पडतात? दोन. याचे प्रकार पडतात दोन. एक असतो कॉनकेव्ह, एक असतो कॉनकेव्ह, आणि दुसरा असतो कॉन्व्हेक्स. दुसरा कोणता असतो? कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह म्हणजे असा लेन्स ज्याच्या दोनही बाजू आतमध्ये गेलेल्या असतात बघा. दोन्ही बाजू कशा गेल्या? त्याच्या आतमध्ये. याला म्हणायचं कॉन्केव्ह. आणि कॉन्व्हेक्स म्हणजे असा लेन्स ज्याच्या बाहेरच्या दोन्ही बाजू बाहेरच्या दिशेने कशा असतात? फुगीर. याला म्हणायचं कॉन्व्हेक्स, याला म्हणायचं कॉन्केव्ह. इंग्लिश शब्द ठीक आहे, आंतरवक्र बाह्य वक्र ते जरा डोक्याला जास्त ताण होऊन जातो ना, बरोबर ना. हा काय झाला तुमचा? कॉन्केव्ह. आणि जर दोन्ही बाजू जर अशा फुगीर असतील त्याला काय म्हटलं जातं? कॉन्व्हेक्स. आता इंग्लिश मध्ये दोन शब्द आहे, कॉन्व्हर्जन आणि डायव्हर्जन. दोन शब्द येतात, कॉन्व्हर्जन आणि डायव्हर्जन. आता कॉन्व्हर्जन म्हणजे काय माहितीये का? की ज्यावेळेस असे सूर्यप्रकाश येतो, असं ज्यावेळेस सूर्यप्रकाश येतो त्यावेळेस हे जे सूर्यप्रकाश आहे, ज्यावेळेस हा सूर्यप्रकाश अशा लेन्स वरती पडतो, तो सूर्यप्रकाश ना असा लांब लांब होता ना, तो आता असा जवळ यायला लागतो. काय व्हायला लागतो? असा जवळ यायला लागतो. आणि हे जवळ येणं जे आहे ना, याला म्हटलं जातं कॉन्व्हर्जन. काय म्हणतात याला? कॉन्व्हर्जन. पटलं का? म्हणजे इथे एखादा व्यक्ती उभा आहे, त्याच्यावरचे जे सूर्यप्रकाश आहे त्याच्या डोळ्यावरती आले, ते ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथं त्याची इमेज फॉर्म होते. काय होते? इथं इमेज फॉर्म. आणि जिथं इमेज फॉर्म होते, जिथं इमेज फॉर्म होते त्याला म्हटलं जातं रेटिना. काय म्हटलं जातं त्याला? रेटिना. म्हणजे इमेज कुठं फॉर्म होत असते? रेटिनावरती. डन का? डन का? व्यक्ती आहे, सूर्यप्रकाश आपल्या डोळ्यात गेला, डोळ्यात कोणतं भिंग आहे? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, डोळ्यात कोणतं भिंग आहे? कॉन्केव्ह का कॉन्व्हेक्स? डोळ्यात कोणतं भिंग असतं? आपल्या आपल्या मानवी डोळ्यामध्ये, आपल्या मानवी डोळ्यामध्ये कोणतं भिंग असतो? कॉन्व्हेक्स. पटलं का? डोळ्यात कोणतं भिंग असतं? डन इथपर्यंत. डोळ्यात कोणतं भिंग असतं? कॉन्व्हेक्स. आणि मग ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश एकत्र येतात तिथं काय फॉर्म होते? मग इमेज कुठे फॉर्म होते? रेटिनावरती. डन. अजून एक दुसरं भिंग आहे, कोणतं? कोणतं भिंग आहे हे? हे कोणतं भिंग आहे? आलं तुमचं कॉन्केव्ह. कॉन्केव्ह भिंग काय करतो? असा ज्यावेळेस सूर्यप्रकाश येतो त्यावेळेस सूर्यप्रकाश आल्यानंतर त्या भिंगावरती पडतो, आणि सूर्यप्रकाश भिंगावरती पडल्यानंतर एकमेकांपासून आणखी लांब जातो. सूर्यप्रकाश आणखी लांब जातो. इमेज फॉर्म होईल का आता इथं लगेच? नाही, बरोबर ना. इमेज फॉर्म नाही होणार. आणि म्हणून हे सूर्यप्रकाशाचं लांब लांब जाणं जे आहे ना, सूर्यप्रकाशाचं लांब लांब जाणं जे आहे त्याला कोणता कीवर्ड वापरता? तो डायव्हर्जन. इथं सनलाईटचं काय झालं? डायव्हर्जन. मग तुम्हाला दोन कीवर्ड कळले पाहिजे. कॉन्केव्ह मिरर सनलाईटचं काय करतो? डायव्हर्जन. आणि आणि जो कॉन्केव्ह मिरर आहे तो सूर्यप्रकाशाचं काय करतो? कॉन्व्हर्जन. एकत्र येण्याला काय म्हणतात? एकत्र येण्याला काय म्हणतात? कॉन्व्हर्जन. पटलं का? पटलं का? एकत्र येणं म्हणजे कॉन्व्हर्जन, लांब लांब जाणं म्हणजे डायव्हर्जन. एकत्र येणं म्हणजे कॉन्व्हर्जन. कॉन्व्हर्जन कोण करतं? कॉन्व्हेक्स. लांब लांब जाणं म्हणजे डायव्हर्जन. डायव्हर्जन कोण करतं? कॉन्केव्ह. समजलं? मग तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे दोन्ही बाजूने असा आतमध्ये गेलाय. कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे असं दोन्ही बाजूनी कसं आहे? फुगलेला आहे. समजलं दोघांमधलं फक्त? कॉन्केव्ह म्हणजे दोन्ही बाजूनी आतमध्ये गेलाय, कॉन्व्हेक्स म्हणजे दोन्ही बाजूनी असा फुगलेला आहे. मग जो आतमध्ये गेलाय तो सूर्यप्रकाश कसे करतो? असं लांब लांब येतो ना, म्हणजे ते काय केलं? सूर्यप्रकाशाचं डायव्हर्जन. असा जो फुगीर मिरर आहे तो सूर्यप्रकाश काय आणतो? एकत्र आणतो. आणि एकत्र येण्याला काय म्हणतात? कॉन्व्हर्जन. मग कॉन्केव्ह मिरर काय करतो आणि कॉन्व्हेक्स मिरर काय करतो? समजलं? कॉन्व्हर्जन, डायव्हर्जन. आता मला सांगा, कॉन्व्हर्जन कोण करतं? कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स म्हणजे कसा? कॉन्व्हेक्स म्हणजे दोन्ही बाजूनी कसा आहे? फुगलेला आहे.
मग दोन्ही बाजूनी फुगलेल्या मिररला काय म्हणतात? कॉन्व्हेक्स. आणि कॉन्व्हेक्स मिरर सूर्यप्रकाश काय करतो? एकत्रित आणतो. यालाच काय म्हणतात? कॉन्व्हर्जन ऑफ लाईट. कॉन्केव्ह मिरर म्हणजे कसं हो? दोन्ही बाजूनी आतमध्ये गेला, त्याला काय म्हणायचं? कॉन्केव्ह. कॉन्केव्ह मिरर सूर्यप्रकाश जवळ आणतो का लांब नेतो? आणि लांब नेल्याला काय म्हणायचं? डायव्हर्जन. समजलं? तुम्हाला माहितीये का, ज्यावेळेस आपण रस्त्याने जातो मध्येच एक फाटा फुटलेला असतो, तिथं नाव लिहिलेलं असतं डायव्हर्जन, आणि तिथं असं बाण लिहिलेलं असतं डायव्हर्जन म्हणजे लांब जाणं. समजलं? तुम्ही रस्ते कधी पाहिले असाल, पाहिलेलेच रस्ते, पण ह्या पाठीकडे कधी पाहिला असेल. रस्ता जातो, मध्ये असा फाटा फुटतो, पाटी असते किंवा खाली लिहिलं असं डायव्हर्जन, आणि असा बाण दाखवलेला असतो. डायव्हर्जन म्हणजे लांब जाणं, कॉन्व्हर्जन म्हणजे जवळ. आणि कॉन्व्हर्जन कोण करतं? कॉन्व्हेक्स मिरर. डायव्हर्जन कोण करतं? कॉन्केव्ह मिरर. डन का? मग आता इथं महत्वाचं का मानवी डोळ्यामध्ये कोणता मिरर असतो? कोणता मिरर असतो? कॉन्व्हेक्स. आतापर्यंत आपण इथपर्यंत आलोय. हा डोळा, याला ट्रिक लक्षात ठेवली CID. कानाला आपण म्हणतो MIS. सगळ्यात बाहेर येतो कॉर्निया, आतमध्ये आला आयरिस, त्याच्या आतमध्ये आला. आणि आपल्याला आता नवीन एक गोष्ट इथं लिहायची आहे. हा सूर्यप्रकाश असा सगळा असा पुढे येऊ राहिला, सूर्यप्रकाश असा सगळा पुढे येऊ राहिला, आणि इथे एक मिरर आहे. इथं काय? एक मिरर आहे. आणि ह्या मिररच्या दोन्ही बाजू कशा आहेत? अशा फुगलेल्या आहेत ना? दोन्ही बाजू कशा आहेत? फुगलेल्या. आणि म्हणून ह्या मिररला मी काय नाव देणार? म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जी लेन्स असते, आपल्या डोळ्यामध्ये ही जी लेन्स आहे, ह्या लेन्सला मी काय म्हणणार? कॉन्व्हेक्स लेन्स. काय म्हणणार मी याला? कॉन्व्हेक्स लेन्स म्हणणार. काय म्हणणार याला? कॉन्व्हेक्स लेन्स. काय म्हणणार याला? कॉन्व्हेक्स लेन्स. हा एक सुंदर प्रश्न आहे. आपल्या डोळ्यामध्ये कोणती लेन्स असते? डोळ्यामध्ये कोणती लेन्स असते? कॉन्व्हेक्स लेन्स असते. आता हा सगळा सूर्यप्रकाश कुठे येणार आहे? तुमच्या कॉन्व्हेक्स लेन्स वरती. कुठे आला हा? तुमच्या कॉन्व्हेक्स. आता कॉन्व्हेक्स लेन्स हा सूर्यप्रकाश जवळ आणील का लांब नेलो? हा सूर्यप्रकाश काय करेल? ते असा जवळ आणेल. सूर्यप्रकाश काय करेल? असा ती जवळ आणेल. सूर्यप्रकाशाचा जवळ आणून तो ज्यावरती पडतो, जो सूर्यप्रकाशाचा जवळ आल्यानंतर, सूर्यप्रकाशाचा जवळ आल्यानंतर सूर्यप्रकाश ज्यावरती पडतो त्याला काय म्हटलं जातं? रेटिना. आणि सूर्यप्रकाशाचा जवळ आला, एका बिंदूपाशी आला, इथं काय फॉर्म झाली? इमेज. काय फॉर्म झाली? इमेज. काय फॉर्म झाली? मग जमलं. बाहेरून आतपर्यंत काय काय? सगळ्यात बाहेर कॉर्निया, आतमध्ये त्याच्या आतमध्ये, त्याच्या आतमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स, त्याच्या पुढे जर गेलो तर इमेज कुठे फॉर्म झाली? आता रेटिनाला इमेज फॉर्म झाली. आता इमेज फॉर्म करण्यासाठी रेटिनावरती आणखी 2 सेल असतात. रेटिनावरती किती सेल असतात? या रेटिनावरती, ही जी रेटिना आहे, ह्या रेटिनावरती तर किती सेल असतात? 2 सेल असतात. किती सेल असतात? 2 सेल असतात. आता ह्या सेल बघायच्या ना, इथं काय प्रेझेंट असणार आहे? इथं सेल प्रेझेंट असणार आहे. काय प्रेझेंट असणार आहे? सेल प्रेझेंट असणार. आता आपल्याला ह्या सेल पाहिजे. इथं 2 प्रकारच्या सेल आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यतः 2 प्रकारच्या सेल असतात. त्याच्यामध्ये पहिली जी सेल असते, एक सेल जी असते, त्या सेलला म्हटलं जातं कोन सेल. एक सेल कोणती असते? कोन सेल. आणि दुसरी एक सेल असते जिला म्हटलं जातं रॉड सेल. आणखी एक सेल असते, तिला काय म्हटलं जातं? मग किती सेल झाल्या? 2. किती सेल झाल्या? एक झाली कोन सेल, एक झाली रॉड सेल. आता मोस्टली एक गंमत सांगतो. तुम्ही मोस्टली आईस्क्रीमचे खाता, उन्हाळ्यात चालू झालाय असं, पण आईस्क्रीमचे कोण खाता? कलरफुल असतात का ते? आईस्क्रीमचे कोण तुम्ही जर नीट ऑब्झर्व करायचे, कसे असतात? कलरफुल असतात. ते काय असे एकच कलरचा नसतो, असे छान मस्त त्याला कलरफुल असतात ते आईस्क्रीमचे कोण. कसे असतात? कसे असतात ते कोण? कसे कोण असतात? कलरफुल. कोण कसे असतात? कलरफुल. म्हणून ह्या कोणवरून इमेजिन करायचं, हे जे कोन सेल आहे ह्या आपल्या कलरला संवेदनशील असतात. संवेदनशील म्हणजेच तुम्हाला कलरची जी जाणीव होते ना, हा हिरवा आहे, तो निळा आहे, तो लाल आहे, हा पिवळा आहे, ही जी कलरची जाणीव आहे, ती जाणीव कुणामुळे होते? आपल्या डोळ्यामध्ये असलेल्या कोन सेल. आपल्या डोळ्यामध्ये असलेल्या, म्हणजे कलर रात्री दिसतो का दिवसा दिसतो? रात्री कलर दिसणं अंधारात शक्य, पण दिवसा लगेच सूर्यप्रकाश पडला तर काय दिसायला लागतं? म्हणजे कलरची संवेदना आणि तीव्र प्रकाशाची संवेदना. म्हणजे प्रकाश तीव्र आहे ना, सकाळी तीव्र प्रकाश पडतो आपल्या बॉडीवरती, मग आपल्याला कलर दिसतात. म्हणजे तो सकाळच्या त्या तीव्र प्रकाशाची तीव्रता आहे, ती सुद्धा आपल्याला कोणामुळे कळते? कोन सेलमुळे. म्हणजे या कोन सेलमुळे आपल्याला 2 गोष्टी कळतात. एक, कलरची संवेदना आपल्याला मिळते,
आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय कळते, प्रकाशाची तीव्रता. जर प्रकाश तीव्र असेल तर तो प्रकाश आपल्याला दिसायला लागतो, आपल्याला कळायला लागतो. तो कोणामुळे कळायला लागतो, तुमच्या कोन सेलमुळे. कोणत्या सेलमुळे दिसायला लागतो, तुमच्या कोन सेलमुळे. अजून एक गंमत सांगतो. मोस्टली रात्री जर अंधारात लाईट गेली आणि जर तुम्ही चालले, तुम्ही भिंतीपाशी गेले तर थोडंसं वाचू शकता. पण जर तुम्ही असे चालले ना, अचानक म्हणजे रॉड आला, मग डोक्याच्या फटकन फटका बसू शकतो. बरोबर. मग रॉडची काही भीती आहे का? पण रात्री जर असं कुठेतरी चालत असताना अचानक जर रॉड मध्ये आला तर रॉड डोक्याला लागत, ठीक आहे, आतमध्ये कुठं जर जास्त लागलं जर मग आणखी जास्त प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आणि म्हणून ज्या रॉड सेल असतात त्या मोस्टली अंधाराची संवेदना देतात. कशाची संवेदना देतात? अंधाराची. म्हणजे तुम्हाला हे पाठ करायला गरज पडू नये म्हणून मी असं सांगतो. रॉड सेल मोस्टली कशाची संवेदना देतात? अंधाराची. तुम्हाला जी संवेदना आहे ते अंधार आहे, या अंधारामध्ये तरी देखील तुम्हाला अंधारात दिसतं. माहिती आहे तुम्हाला, लाईट गेली पुढच्या 5-10 मिनिटानंतर तुम्हाला थोडं थोडं दिसायला लागतं. हे अंधारात जी सेल ऍक्टिव्ह होते ती कोणती आहे? रॉड सेलमुळे तुम्हाला अंधारात दिसायला लागतं. अंधारात जे पण दिसतं ते तुमच्या कोन सेलमुळे नाही दिसत, तुमच्या कोणत्या सेलमुळे दिसतं? रॉड सेल. म्हणून अंधाराची संवेदना कोण देतो तुम्हाला? आणि हा जसा तीव्र प्रकाशाची संवेदना देतो तसं तुमच्या ज्या रॉड सेल आहे हे तुम्हाला मंद प्रकाशाची संवेदना देतं. कशाची संवेदना देतं? मंद प्रकाशाची संवेदना तुम्हाला ज्या सेलमुळे मिळते त्या सेलला रॉड सेल म्हणतात. कलरची संवेदना, तीव्र प्रकाशाची संवेदना तुम्हाला ज्यामुळे मिळते त्याला कोन सेल असं म्हटलं जातं. इथपर्यंत गणित संपत नाही. इथपर्यंत गणित संपत नाही. इथपर्यंत गणित संपत नाही. याच्या पलीकडं आणखी थोडस गणित शिल्लक राहतं. ते गणित असं आहे, या कोन सेल आणि रॉड सेल ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याच लाईटची, कोणत्याच इमेजची संवेदना नसते. या दोघही सेल ज्या ठिकाणी येतात त्याला म्हटलं जातं ब्लाइंड स्पॉट. काय म्हटलं जातं? ब्लाइंड स्पॉट. इथं कोणतीही इमेज फॉर्म होत नाही, त्याला काय म्हणतात? ब्लाइंड स्पॉट. मग ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय? ज्या ठिकाणी कोन सेल आणि ज्या ठिकाणी रॉड सेल, या सेल ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला म्हटलं जातं ब्लाइंड स्पॉट. काय म्हणतात? तिथं काही दिसत नाही. आता हे सगळं झाल्यानंतर एकच गोष्ट शेवटची खाली शिल्लक राहिली, ती म्हणजे नर्व. ती म्हणजे काय? नर्व, जिला म्हटलं जातं चेता. जिला काय म्हणतात? आपलं हे जे सगळं शहाणपण आहे हे फक्त त्या चेतामुळे. ही चेता डॅमेज झाली, आपल्याला आपलं नाव पण लक्षात नाही राहत. समजलं? सेंट्रल नर्वस सिस्टीम ज्या दिवशी तुमचे डॅमेज होते त्या दिवशी तुमचं या जगातलं अस्तित्व संपलं. तुम्ही जगून न जगून काही फायदा नाही. म्हणून आयुष्यात सेंट्रल नर्वस सिस्टीम कशी ठेवायची? चांगली ठेवायची. ती कशी चांगली राहील? तुम्हाला रेबीज झाला नाही पाहिजे, तुम्हाला पोलिओ झाला नाही पाहिजे, तुम्हाला धनुर्वात झाला नाही पाहिजे, आणि तुम्ही डोक्यावर पडायला नको. डोक्यावर अजून एक प्रॉब्लेम आहे ना, सेंट्रल नर्वस सिस्टम डोक्यात फरक पडतो ना, म्हणजे एक्स्ट्रा कोणाचा विचार करायचा नाही. समजलं? ओव्हर थिंकिंग करायची नाही. समजलं? हे जर तुम्ही केलं, एक शब्द याच्यामध्ये मला तो नेमका आठवत नाही, त्याला म्हटलं जातं हे विश्वचे माझे घर. त्याला आता मला एक शब्द इंग्लिश मध्ये खूप सुंदर तो आठवत नाहीये. म्हणून ही नर्व सिस्टीम जे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जिवंत आहे. ही सगळी संवेदना कोण पिकअप करतं? नर्व पिकअप करतं. आणि ही सगळी संवेदना, ही नर्व ही आपल्याला या ब्रेन पर्यंत घेऊन जातं आणि आपल्याला कळतं राम आला. काय कळतं? राम आला, गोपी आला, XYZ चालला. हे सगळं आपल्याला इमेजच्या स्वरूपात नंतर कळतं ना, पाहायला मिळतं ना. हे सगळं पाहणं या सगळ्या फॉर्मॅट मधनं चालतं. याला म्हटलं जातं मानवी डोळा. अरे लक्षात, मानवी डोळा. याच्या पलीकडं मानवी डोळ्यावरती प्रश्न फ्रेम होत नाही. कसं लक्षात राहील? कसे प्रश्न येतात, काय येतात, हे मी तुम्हाला सगळे इन डिटेल सांगितले. जर आता इथं थोडं इमेजिन करून बघा बरं, इथं जर मी कॉन्केव लेन्स टाकली असती तर हा प्रकाश कसा गेला असता? लांब लांब गेला असता ना, इमेज फॉर्मच झाली नसते. आता एकदा लास्ट टाइम याला रिवाइज करून देतो आणि मग आपण पुढच्या सेक्शन कडे शिफ्ट होऊ. चालेल? चल, याच्यामध्ये मानवी डोळ्यामध्ये मोस्टली आपण काय लक्षात ठेवतो? CID. काय लक्षात ठेवतो? CID. म्हणजे CID मध्ये काय झालं? कॉर्निया, आयरिस, प्युपिल, नंतर लेन्स, नंतर रेटिना, तिथं रॉड सेल, कॉन सेल, नंतर नर्व, आणि नंतर तुमचं यायला पाहिजे ब्रेन. नंतर काय यायला पाहिजे? ब्रेन यायला पाहिजे. पटलं? नंतर काय यायला पाहिजे? तुमचा
ब्रेन यायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे लाईट आहे, हे जे सनलाईट आहे, हे तुमच्या कोणत्या पार्ट वरती जातं? तुमच्या कॉर्निया, बरोबर. म्हणजे पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता, डोळ्यामध्ये काय घडतं, रिफ्लेक्शन की रिफ्रॅक्शन? डोळ्यामध्ये काय घडतं? तुमचं रिफ्रॅक्शन घडतं. रिफ्रॅक्शन कोण घडवून आणतं? तुमचं रिफ्रॅक्शन कोण घडवून आणतं? कॉर्निया घडवून आणतं. डोळ्यात सूर्यप्रकाश सगळ्यात अगोदर कोणत्या पार्ट मध्ये एंट्री करतो? कॉर्निया. कॉर्नियाच्या पलीकडे काय असतो? आयरिस असतो. आयरिस हा कसा भाग आहे? तुमचा मांसल भाग आहे. तुमच्या डोळ्यांचे जे कलर हे कशावरती डिपेंड? तुमच्या मग ते डोळ्यांचे कलर असेल, तुमचा हा मांसल पार्ट आहे. आणि याचं महत्वाचं काम काय? हे तुमच्या कशावरती कंट्रोल ठेवतो? तुमच्या प्युपिल वरती हे कंट्रोल ठेवतं. मग प्युपिलचं काम काय? प्युपिल हा प्रकाशाची तीव्रता किती, सौम्यता किती याच्यावरती नियंत्रण ठेवतो. याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे ऍडॅप्टेशन. डोळ्यामध्ये प्रकाशाचं जे ऍडॅप्टेशन आहे, हे ऍडॅप्टेशन करण्याचं काम कोण करतं? तुमचं प्युपिल करत असतो. आणि ह्या प्युपिलच्या जर पलीकडे जर मी पाहिलं तर एक भिंग असतं, एक लेन्स असतं. त्या लेन्सला काय म्हटलं जातं? कॉन्व्हेक्स लेन्स. लेन्सचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे कॉन्व्हेक्स, दुसरा म्हणजे कॉन्केव्ह. दोन गोष्टी आहेत सायन्समध्ये प्रकाशाच्या दृष्टीने, एक म्हणजे प्रकाश किरण एकत्र येणं, प्रकाश किरण लांब जाणं. प्रकाश किरण एकत्र येण्याला काय म्हणतात? कॉन्व्हर्जन. प्रकाश किरण असे लांब जाणं याला काय म्हटलं जातं? डायव्हर्जन म्हणतात. मग दोन लेन्स आहे, एक लेन्स झाली तुमची बाय कॉन्व्हेक्स, एक लेन्स झाली तुमची बाय कॉन्केव्ह. मग बाय कॉन्व्हेक्स लेन्स काय करते? प्रकाश किरण एकत्र आणते, ज्याला आपण काय म्हणतो? प्रकाशाचं कॉन्व्हर्जन. मग बाय कॉन्व्हेक्स लेन्स काय करते? प्रकाशाचं कॉन्व्हर्जन. बाय कॉन्केव्ह लेन्स काय करते? प्रकाशाचं डायव्हर्जन. आपल्या डोळ्यामध्ये इमेज एकत्र येण्यासाठी सगळं रेज एका ठिकाणी येणं अपेक्षित आहे ना, आणि म्हणून आपल्या डोळ्यामध्ये कोणती लेन्स असते? कॉन्व्हेक्स लेन्स असते. डोळ्यामध्ये कोणती लेन्स असते? कॉन्व्हेक्स. नंतर ही कॉन्व्हेक्स लेन्स सगळा प्रकाश किरण एकत्र करते, असं एकत्र आणून कुठं पाडते? तुमच्या रेटिना. त्याला मराठीमध्ये दृष्टीपटल म्हटलं जातं. काय म्हणतात? रेटिनावरती. रेटिनावरती मोस्टली आपल्याला तिथं दोन सेल पाहायला मिळतात, एक म्हणजे कोन सेल आणि दुसरी म्हणजे रॉड सेल. कोन सेल म्हणजे कलरफुल का? मग ही तुम्हाला कलरची संवेदना देतं, तीव्र प्रकाशाची संवेदना देतं. दुसरी कोणती आहे? रॉड सेल. ही तुम्हाला मंद प्रकाशाची संवेदना देतं. तुम्हाला अंधारात जी संवेदना मिळते ती तुम्हाला रॉड सेल मुळे मिळते. मग याच्यानंतर हे कॉन सेल आणि रॉड सेल ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला आपल्याला काही दिसत नाही, त्याला ब्लाइंड स्पॉट असं म्हटलं जातं. आणि याच्या पलीकडं काय असतात? तुमच्या नर्व असतात. आणि या नर्व कडनं तुमचा जो सिग्नल इमेज हा कुठपर्यंत पोहोचवला जातो? ब्रेन पर्यंत. हा झाला तुमचा मानवी डोळा. त्याच्यानंतर आपण याच्या आधी पाहिलं मानवी कान. मानवी कान त्याच्या मानवी कानामध्ये मोस्टली आपण काय पाहिलं? दोन प्रकारचे प्रश्न. मानवी कानामध्ये जो पडदा असतो त्याला काय म्हटलं जातं? टिम्पॅनिक मेम्ब्रेन. काय म्हणतात त्याला? टिम्पॅनिक मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. आतमध्ये आणखी एक पार्ट असतो, इनर इयर मध्ये आणखी एक पार्ट असतो, त्याला काय म्हटलं जातं? कॉक्लिया, जो काय करतो? साऊंड वेव्हचं कन्व्हर्जन तुमच्या इलेक्ट्रो वेव्हज मध्ये करण्याचं काम करतो. जर ह्या बाह्य कानापासून आतमधल्या कानापर्यंत जर मी हाडांचा विचार करत गेलो तर सगळ्यात बाहेरचं हाड कोणतं येतं? त्याला ट्रिक लक्षात ठेवली, MIS, मॅलस, इनकस, स्टेप्स, हॅमर, अँविल, स्टिरअप. डन. इथपर्यंत आपण फ्रिक्वेन्सीनुसार काही साऊंड वेव्स पाहिले ना. आपण फ्रिक्वेन्सीनुसार आपण साऊंड वेव्स पाहिल्या. फ्रिक्वेन्सी जर 20 हर्ट्स पर्यंत असेल त्याला म्हणतो आपण इन्फ्रासोनिक. 20 ते 20,000 हर्ट्स असेल तर ऑडिबल साऊंड, आणि 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त असेल तर अल्ट्रासोनिक. मग जे इन्फ्रा आहे ते कोणते प्राणी येतात? तो इन्फ्रा मध्ये हत्ती येतो, गोंडा येतो, गेंडा येतो आणि वेल. आपण त्याच्यामध्ये येतो ऑडिबल. 5 वर्षाचे बालक कुत्रे 25,000 हर्ट्स पर्यंत ऐकू शकतात. अल्ट्रासोनिक मध्ये वटवाघूळ, नंतर उंदीर, डॉल्फिन वगैरे वगैरे आपण पाहिलं. नंतर आपण सोनार तंत्र पाहिलं. सोनार मध्ये आपण 1-2 बिट्स पाहिला. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग त्याला म्हटलं जातं. समुद्राखालच्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी सोनार तंत्र वापरतात. सोनार तंत्रामध्ये कोणतं साऊंड वापरतात? अल्ट्रासोनिक. कोणतं साऊंड वापरतात? वटवाघूळ कोणतं साऊंड काढतात? वटवाघुळांना जर डोळे बंद केले तर काही इम्पॅक्ट होत, कान बंद केले तर धडाधड आपटायला लागतात. त्यांना ती अंदाजच येत नाही समोर काय. आणि अंदाज येण्यासाठी वटवाघूळ कोणतं साऊंड काढतात? मोस्टली अल्ट्रासोनिक आपल्याला साऊंड काढताना आपल्याला मोस्टली ते पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट, अल्ट्राचा वापर अजून कुठं पाहिला आपण? सोनोग्राफीमध्ये. अल्ट्राचा वापर कुठं पाहिला आपण? आणखी सोनोग्राफीमध्ये. सोनोग्राफीमध्ये पाहिला, सोनार मध्ये पाहिला, आणि वटवाघुळांचं आपण त्यावेळी आपण ते बघितले. याच्या आधी काय पाहिलं का आपण? हा, साऊंड पाहिलं ना आपण. साऊंडचा मोस्टली प्रवास होण्यासाठी मीडियम लागतं. मीडियम मध्ये पार्टिकलचं व्हायब्रेशन.
सगळ्यात जास्त स्पीड सॉलिड, लिक्विड, एअर मध्ये, त्याचं व्हॅक्युम मध्ये त्याचा मोस्टली साऊंडचा प्रवास होत नाही. त्याचा स्पीड किती पाहायला मिळतो आपल्याला. आणखी हा साऊंड वेव्स कोणत्या असतात. हा साऊंड वेव्स ह्या लॉन्जिट्युडिनल असतात. लाईट वेव्स ट्रान्सफर वेव्स असतात ना लाईट वेव्स. मग अँप्लिट्यूड कळलं, फ्रिक्वेन्सी कळलं. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय हो, 1/T. फ्रिक्वेन्सीचा 1/टाइम. मग आपण साऊंडचा स्पीड पाहिला. साऊंड स्पीड इक्वल्स टू वेव्हलेंथ अपॉन टाइम. 1/T म्हणजेच फ्रिक्वेन्सी, आणि म्हणून साऊंडचा स्पीड इक्वल्स टू वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. कारण 1/T च्या ठिकाणी आपण काय लिहितो, फ्रिक्वेन्सी लिहितो. आणखी काय पाहिलं. डन इथपर्यंत. इथपर्यंत डन. हा तरी आणखी एक दोन गोष्टी आहेत त्या आता ह्या लेक्चरला आपल्या होणार नाही. मायोपिया वगैरे जे डिसीज आहेत ते आपल्याला छानपणे कव्हर करावं लागेल. याला परत काही कन्सेप्ट बिल्ड करावे लागतील, आणि मग ते आपलं लेक्चर. उद्या कोणतं वार आहे, उद्या लेक्चर होईल. ते घेईल तसं PYQ घेतो. मला प्रश्न आलाय माहिती आहे, 2 प्रश्न आले त्याच्यावरती. 17 पॉईंट किती होतं, 17 पॉईंट. हा घेतो मी ते. जसं जसं येतंय तसं लिंक नुसार चालतं. हा याचं तुम्ही लिहा. मे बी जर शक्य झालं तर शेवटचं लेक्चर मे बी संडेला आपण घेऊया. राहिलेल्या सगळ्या गोष्टी मग कम्प्लीट कराव्या लागतील. नाही जमत तुम्हाला, मग ते असं खूप लांबल, असं खूप लांबतं. मग तुम्हाला केमिस्ट्रीला खूप टाइम लागेल. मग केमिस्ट्रीला खूप जास्त टाइम लागेल. ठीक आहे, तुमची चॉईस आहे. तुम्ही लवकर या ना. उद्या तरी 9ला मी लेक्चर चालू करू का. हा तुमची वाटणी पाहणार नाही. मी 9ला लेक्चर स्टार्ट करेल. 9 ते 12:30 उद्या लेक्चर घेईल. त्याच्याशिवाय ते कव्हर नाही होणार. आता चालेल का. उद्या मी 9ला स्टार्ट करेल. तुमच्या पाहुण्यासारखी वाट पाहणार नाही. मी 9ला स्टार्ट केलं, काय झालं, लवकर यायचं एक दिवस. 9:30ला मग 9:30चे डायरेक्ट 10 होऊन जातात. बरं ठीक आहे. 9:30ला मी शार्प स्टार्ट करेल. 9:30ला शार्प स्टार्ट, 12:30ला शार्प एंड. चालतंय. थँक्यू सो मच. बाय बाय. हा ते राहूनच गेलं आपलं. हा तीच इथेच ना शेअर. त्याच हे चालू करावं लागेल त्याला. वायफाय चालू आहे ना, चालू आहे का पण वायफाय. नोट्स लिहिता का पण. याचं एक PYQ मी सगळे PYQ ची मी पूर्ण फिजिक्सच्या एक PDF तयार करतो. एका लेक्चर मध्ये आपण सगळे PYQ, आपण कंटेंट झालेला असेल मग PYQ एक्सप्लेन करायला वेळ नाही लागणार. 2 लेक्चर मध्ये फिजिक्स संपवू. 3ऱ्या लेक्चर मध्ये सगळे PYQ घेऊन टाकू. समजलं. त्याची मी एक PDF छान माहिती बनवून आणतो. शेवटचं राहिलं. झालं तुमचं. शेवटचं काय राहिलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा. चला.